जयराम भाऊ, आम्ही आता हे सगळं मुरघासाचं समजून घेतल्यानंतर आता हे तुमचं जे गोठा आहे, फार्म आहे, तो किती जागेमध्ये तुम्ही हा गोठा बनवलाय? हा माझा पूर्ण फार्म आहे 200 बाय 200 म्हणजे 1 एकरामध्ये आहे. ओके. तर त्याच्यामध्ये आपण जिथे सेंट्रल उभं आहे तर इथून इकडे 100 फूट आहे आणि इथून इकडे 100 फूट आहे. आता मला अजून एक तुम्हाला विचारायचंय, आता याचं जे स्ट्रक्चर बघतोय आम्ही, तर आता आमच्या आजूबाजूला जे स्ट्रक्चर आहे ते एक वन साइड असतं किंवा एक शेड असते. तुमचं हे वेगळ्या पद्धतीने कैची केलेली आहे, परत मध्ये व्हेंटिलेशन ठेवलंय, साईडनी व्हेंटिलेशन ठेवलंय, असं वेगळ्या पद्धतीचं हे करण्यामागचा हेतू काय आहे? याच्या मला वेगळा उंची किती आहे आणि त्याचा ढाळ जो मी दिलाय तो किती आहे हे आम्हाला थोडं समजून सांगा. याची उंची देण्यामागचं एकच कारण आहे, फार्म मध्ये व्हेंटिलेशन झालं पाहिजे आणि हा फार्म उत्तर दक्षिण आहे. आता ज्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस दक्षिणेकडून वारा पूर्वेकडे वाहतो, म्हणून यातलं काय जे वातावरण व्हेंटिलेशन हे सोप्या पद्धतीत चालू असतं. आणि याला जो वरती आपण गॅप ठेवलेला आहे ना, ही जी गरम हवा असते ती वरल्या बाजूला असते. म्हणजे गरम हवेचं काय होतं, इकडनं वाराला गरम हवा वाटल्या गॅप मधून बाहेर निघून तिथं पास होऊन जातं, तिथं व्हेंटिलेशन होतंय. त्याच्यामुळे इथं जे आहे तिथं जे दुपारचं समजा 42-44 टेम्परेचर झालं तर थोडंफार 1-2-3 डिग्री त्याला मेंटेन व्हायला मदत होतंय थोडंसं, असं आहे. आणि जो आता आपण पाहतो उजव्या साईडला जो पूर्ण कप्पा आहे हा पूर्ण कालवडी आणि ड्राय गायींसाठी आहे, आणि उजव्या साईडचा जो डाव्या साईडचा जो आहे तो फक्त दुधाच्या गायींसाठी आहे. आता किती वयाच्या कालवडी इथं आहे? आता ह्या ज्या कालवडी आहेत ना, ह्या 3 ते 4 महिन्याची कालवडी आहेत. ह्या 3 ते 4 महिन्याचा हा सेपरेट बॉक्स आहे यांना, 3 ते 4 ला. त्याच्यानंतर आता हे स्टाईल लावली तुम्ही, इथून आपण स्टाईल लावली, कशासाठी लावली अशा पद्धतीची? आमच्याकडे तर सारं आम्ही फक्त कॉन्क्रीट करतो स्टाईल किंवा मग त्या गव्हाणी लावतो. तुम्ही हा मध्ये जागा सोडली, त्याच्यानंतर इकडनं ही जागा किती सोडली तुम्ही? ही मधली माझी जागा 9 फुटाची आहे. याच्यावरनं आपलं जे TMR मशीन आहे का, याच्या हिशोबाने जागा सोडलेली मी, आपलं TMR मशीन चालवण्या हिशोबाने. आणि स्टाईल लावण्यामागचं कारण काय, गावानीला बुरशी येत नाही आणि गावात साफ करायला एकदम सोपी जाते. इकडनं ब्रश मारला ह्याकाडापर्यंत दिवस तर पूर्ण एका याच्यामध्ये गावात साफ होत, तिला कुठं खाली काही चिटकत नाही. आता मला खाली बस एक प्रश्न पडलाय. आता इथं आम्ही भूस बघतोय, तुमचं खाद्य बघतोय, हिरवा चारा पण बघतोय. हे असं ढीक करण्यामागे तुमचा चाऱ्याचा हेतू काय आहे? आता जो काय आहे याच्या मागचं कारण पहिला मुद्दा असा आहे का, आपण जर समजा आपल्याकडे घास असेल, गायींना घास टाकला, मुरघास असला मुरघास टाकला, तर गायी काय करतात, तिला जो चारा आवडतो तो ती आधी खाते, आणि समजा मग तिला जे भुसासारखे ड्राय मॅटरची गरज आहे ती काय खात नाही. तर याच्यासाठी काय करायचं, याच्यामध्ये बघा आता खाली 1 नंबर हा मुरघासाचा थर लावलेला आहे, त्याच्यानंतर पशुखाद्य स्तर लावलेला आहे, आणि त्याच्यानंतर हा भुसा स्तर लावलेला आहे. याला पूर्ण एकदम मिक्सिंग करायचंय. याचं मिक्सिंग केलं का आणि मग ते त्याला आपण TMR म्हणतो, म्हणजे टोटल मिक्स रॅशन, अशा पद्धतीने त्यांना देतोय. हे दिल्यामुळे काय होतंय, गाईला चारा निवडायला जागा राहत नाही, म्हणजे ती पूर्णपणे खाती. आणि आपण बऱ्याच वेळा काय करतो, पशुखाद्य सेपरेट चारतो, तर पशुखाद्य सेपरेट चारल्यामुळे गाईचा जो pH आहे जास्त प्रोटीन भेटल्यामुळं तो गाईचा काही काळ pH खूप प्रमाणात वाढतो. असा चारा दिल्यामुळे तिला समप्रमाणात सगळं पोटामध्ये जातं, ते रवंत करण्यामध्ये वजन समप्रमाणामध्ये येतं. याच्यामुळं आपल्याला गाईचे दूध असन, वजन वाढ असन किंवा विशेष या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला याचा फायदा होतो. ओके, धन्यवाद. आता अजून एक आमच्या सर्वांना प्रश्न पडतोय, आमच्या पण गावानी आहे, आमच्या शेतकऱ्यांकडे हे आहे, इथं हे असं काहीतरी लॉक सिस्टम दिसते, तर हे अशा पद्धतीची गव्हाण बनवण्याचं तुमचं हेतू काय आहे? आणि त्याच्यामुळं तुम्हाला म्हणा किंवा गायींचे काय सोय होते हे कसं सांगू शकता? आता सगळ्यात पहिला मुद्दा, याला हेडलॉक म्हणतात. याला हेडलॉक म्हणतात म्हणजे आपल्याला कसं एक गाय प्रत्येकाला सोडावं लागायची आणि ती बांधावं लागायची. आता आम्हाला कुठली गाय बांधावं लागत नाही आणि सोडावं पण लागत नाही. गाय चारा खायला आल्यानंतर इथं हिला गुटकी आहे, गायीनं इथून मान मध्ये टाकली की इथून मान मध्ये टाकते, तिच्या मानेने ऑटोमॅटिक दाबलं जातं आणि इथं गाय पूर्ण लॉक होऊन जाते, म्हणजे ती उजून मागं निघत नाही. पण ज्यावेळेस तिला आपल्याला मोकळं करायला सोडायचं असेल केलाच तर आपण एक काढून तिला सोडू शकतो, किंवा आपण 1 नंबरला तिकडे हँडल आहे ते हँडल जर मारलं ह्या लाईनच्या 60 गाय पूर्ण एका वेळेस ओपन होऊन जातात, म्हणजे काम सोपं झालं आपल्याला. ओके. आता अजून इथं बरेचसे तुम्ही कप्पे केलेले दिसत आहेत, पुढे बघू आपण. गायींचे कप्पे दिसत आहेत याच्यात. आता ह्या कप्प्यांमध्ये काय लॉजिक आहे? एवढे सगळे कप्पे आमच्याकडे तर एकच कप्प्यात सगळ्या गाय बसतात. आता म्हणजे आमच्याकडे वासरं एकाचे, गाय दुभत्या गायी आहे,
आणि मग जर तुमच्या एका गप्प्यात बसू शकत होत्या हा, हा. तर तुम्ही पुढे पुढे जाऊ. तर पुढच्या त्या मोठ्या वाटेल तिथे जाऊ. तर तर ते असताना तुम्ही एवढे एका वेगवेगळे कप्पे करायचं मागचं कारण काय? तर याच्या मागचं कारण असं आहे का प्रत्येक स्टेजला प्रत्येक याच्यामध्ये गाईला वेगळं खायला लागतं. तिच्या काय परिस्थिती असेल, समजा ती गाभण असली तर तिला ट्रान्झॅक्शन फीड लागतं, दुधावर असली जास्त दूध द्यायला तिला हायड्र लागतं, समजा मीडियम असली, प्रत्येक गाईला तिच्या वजनानुसार आहार आणि पशुखाद्य गेलं पाहिजे. या हिशोबाने आपण हे कप्पे बनवलेले आहेत. आता ह्यो जो कप्पा दिसतोय हा 2 नंबरचा इथं मीडियम लीटर गाय आहेत. तर ह्या कप्प्याचं सरासरी ॲव्हरेज 20 लिटर आहे सध्या मीडियमचं. तर यांना 21 किलो मुरघास, 1.5 किलो ड्रायमॅटर गावाचा भुस्सा आणि 8 किलो पशुखाद्य दिलं जातं एका गायला. म्हणजे ज्या हायड्रच्या गाय आहेत का ते यांचं खाऊच शकत नाही. आता हे यांचं खाणार, यांचं कम्प्लीट करणार. आणि सगळ्यात पहिला मुद्दा, आता यांचा आम्ही 24 तासाचा पिरियड पकडलेला गायींचा चारा खाण्याचा. म्हणजे काल दुपारी जे 12:30ला गावानी चारा टाकलेला आहे, आज दुपारी 12:30ला बघा या पद्धतीने तुम्हाला गावानी चारा शिल्लक किमान एका गाई पुढे अर्धा ते पाऊण किलो चारा शिल्लक दिसला पाहिजे. विचारायचं होतं. आता हा आम्ही असा विचार करतोय की एकदा चारा खाल्यावरती गव्हाण स्वच्छ केली पाहिजे, परत मिळाली नाही पाहिजे. आणि तुमच्या गोठ्यामध्ये 2-5% चारा दिसतोय, तर कोणत्या पद्धतीने जायला पाहिजे? चारा ठेवायला पाहिजे की नाही ठेवायला पाहिजे गव्हाण? गाईला 24 घंटे चारा दिला पाहिजे. याच्या मागचं लॉजिक असं आहे का गाय एकाच वेळेस पूर्ण चारा खाऊ शकत नाहीये. तिला काही काळ चारा खाल्ल्यानंतर पाणी प्यायला लागतं, पाणी पिऊन आल्यानंतर उजून चारा खायला लागतं. पण गाईचं एक वैशिष्ट्य असं आहे, आम्ही जे आता तराजू काटा लावलेला आहे त्याच्यावरून परफेक्ट एक गाय तिला जेवढं मोजून टाकलं का तेवढं चारा खात, त्याच्यापेक्षा जास्तही खात नाही आणि कमी पण खात नाही. त्याच्यामुळे हा चारा तुम्हाला गावाने शिल्लक दिसतो. म्हणजे हा 24 तासातला शिल्लक चारा आहे. आणि एका गायी माग गव्हाणीमध्ये अर्धा ते पाऊण किलो चारा हा शिल्लकच पाहिजे. याच्यावरून कळतं की तिनं 24 तासात पोटभर चारा खाल्लाय. सपोज आपण गायला एकदा चारा टाकला आणि तिनं 2 तासात गव्हाण संपवली तर ती गाय उपाशी असं 100% समजायचं. अशी गाय 100% 2 ते 3 लिटर दूध कमी देते. कारण तिला जेवढं तिला ड्राय मॅटर पाहिजे का ते भेटत नाही, तिचा BCS कमी येतो. तुम्हाला विचारायचं होतं भाऊ काय?